नांदेड महानगरपालिकेमध्ये जे 20 प्रभाग आहेत त्या 20 प्रभागाचा आम्ही इंटरव्ह्यू मागे घेतला। त्या 20 प्रभागामध्ये बऱ्याच इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारी मागणी केलेली आहे आणि 20च्या 20 प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत। काही लोकांनी एमआयएम तुमच्या पक्षात होते, त्यांनी एमआयएम मध्ये किती मोठा फटका पडला काँग्रेसला? नाही, काही जे काँग्रेसचे माजी नगरसेवक होते त्यांनी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला। आता त्यांचा तिकडे पक्ष प्रवेश जे 16 झाला त्यामध्ये त्याच्या मागे कोण आहे हे नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे। त्यामागे अशोकराव चव्हाण हेच त्यामागे मोठं कारण आहे असं लक्षात आलं। कारण एमआयएम मध्ये प्रवेश केल्यानंतर ती सर्व मंडळी रात्री त्यांच्या बंगल्यावर गेल्याचं आपण जे व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओद्वारे आपण सर्वांनी पाहिलेला आहे। त्यामुळे नांदेडमध्ये एमआयएम कोण चालवते हे नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे आणि ते लोक एमआयएम मध्ये गेले तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही। कारण त्या प्रभागातली जी तळागाळातली काँग्रेस आहे आणि जी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्या या मंडळीला दर 5 वर्षांनी निवडून देत होते, आज ती तळागाळातली काँग्रेसची मंडळी आजही काँग्रेस पक्षाच्या मागे तेवढेच गंभीरतेने उभा आहे। त्या ठिकाणी जे लोक गेले ना तिथं तुमचे प्रबळ दावेदार आहेत का? आहेत 100% त्या प्रभागामध्ये आमचे प्रबळ दावेदार त्या ठिकाणी आहेत। शिवसेना आणि जे राष्ट्रवादी आहेत म्हणजे महायुतीतले त्यांचा असा आरोप आहे की खासदार जे काँग्रेसचे ते भाजपच्या बाबतीत थोडेसे सौम्य आक्रमक दिसत नाही, भाजपच्या बाबतीत सौम्य राहायचं कारण नाही, मी आताच उल्लेख केलेला आहे। कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे। शेवटी लोकांनी, नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना लोकसभेमध्ये निवडून दिलं होतं, तसंच नांदेडच्या जनतेने काँग्रेसचा खासदार म्हणून मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि माझ्या काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि जिथं कुठं भाजपला खिंडीत गाठायचं आहे आम्ही कुठेही कमी पडताना दिसत नाहीये असं मला वाटतं आणि जिथं कुठं भाजपला बोलायचंय मी बरोबर त्या ठिकाणी भाजपला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। आपण बघितलेलं आहे की मागे अशोकराव चव्हाणवर सगळ्यात पहिली टीका मी नांदेड जिल्ह्यामध्ये केलेली आहे। ते जेव्हा लातूरला त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलं की बाबा वनवास मध्ये होतो मी, त्याच्यात सगळ्यात पहिली प्रतिक्रिया कोण दिली असेल नांदेड जिल्ह्यामध्ये तर मी त्या ठिकाणी अशोकराव चव्हाणला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। त्यामुळं काही त्यांच्याकडलीच पदाधिकारी मंडळी असा आरोप करतायत की बाबा खासदार भाजपविषयी बोलत नाहीत का काँग्रेस त्या दुसऱ्या पक्षाविषयी बोलत नाही, त्यामुळं या आरोपामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं। ज्या आक्रमक तुमचे वडील लढलेत ना काँग्रेसच्या विरोधात तशी आक्रमक तुमच्यामध्ये नाही, ठीक आहे। आक्रमकता जिथं मी आताच म्हणल्याप्रमाणे कुठं अनुभवाचा कमी जास्त याच्यामध्ये वयाचा अनुभव आणि अनुभव हे कमी जास्त होत असेल, पण आमच्याकडे आपण बघू शकता सगळी खंबीर मंडळी काँग्रेसची पाठीमागे आहे आणि मी विश्वास देतो आपल्याला की काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते सर्व ताकदीनिशी लढेल आणि जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या निवडून येतील।